नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत. नवरात्राच्या घटस्थापनेचा मान हा आता ईश्वरीला मिळालेला असतो. त्याच्यासाठी दोघंजणं छान प्रकारे तयार होत असतात. अर्णव इथे ईश्वरीकडे पाहत असतो. तिची सगळी तयारी झाल्यानंतर तो तिला एक गोष्ट देऊ करतो. तर ती पाहिल्यानंतर ईश्वरी म्हणते, मी नाही लावणार तुम्ही आणलेला हा गजरा. तर त्यावेळेला तो म्हणतो, काय हरकत आहे जर लावला तर. मग तो तिला खोटं सांगतो की हा गजरा तुला ताईने दिला आहे, त्यामुळे तुला लावावं लागेल. मग ताईने दिला आहे म्हटल्यानंतर ती लावायला तयार होते. अंजली ताईने एवढे प्रेमाने दिलेला गजरा मग इथे इशू स्वतःच्या हाताने मग माळायला तो घेत असताना ती नक्की ना तुम्ही नाही ना आणलेला, ताईनेच दिलं आहे ना असं प्रश्न विचारू लागते. तर तो म्हणतो, हो ताईनेच दिले तुला, मग तुला ते लावावं लागेल, तुला छान दिसेल, असं सगळं काही बोलत असतो. मग अर्णव तिच्याकडे पाहत असतो. ती तिच्या केसांमध्ये छान प्रकारे गजरा माळत असते. सेटिंग वगैरे सगळे झाल्यानंतर ती चेक करत असते बरोबर लागला आहे की नाही. आणि पाठीमागून अर्णव तिला बघतो आणि हळूच म्हणतो, मी आणलेला गजरा छान दिसतोय. मग ईश्वरी म्हणते, तुम्ही आणलाय, आत्ताच काढून टाकते मी. मग तो हसतो आणि म्हणतो, नाही मी नाही आणलेला, तुला हा ताईने दिला आहे. मग ठीक आहे, ताईने दिला आहे तर मी घालते असं म्हणत मग ती तो गजरा केसात माळते आणि खाली जायला निघू लागते. अंजली आणि मामा खाली बसलेले असताना मामा म्हणतात, बघा आपण ज्यांची कधीची वाट पाहत आहोत त्या इथे आता आलेले आहे. ईश्वरीला पाहून त्या दोघांना खरंच खूप आनंद होतो आणि खरंच किती सुंदर दिसते म्हणत ते दोघंजण एकमेकांशी बोलत असतात. मग ती हळूहळू पायऱ्यांनी खाली उतरत असते. मामा आणि अंजली तिला ये म्हणत तिचं कौतुक करत असतात, तुझी कधीची वाट पाहतोय. आणि मग हळूहळू ईश्वरी त्यांच्याकडे पायऱ्यांनी उतरत जाते आणि त्यांच्यासमोर उभी राहते. त्यावेळेला अंजली म्हणते, आज तू खरंच खूप सुंदर दिसते, तुझं कौतुक करावं तितकं कमी आहे. मग अंजलीला ती विचारू लागते, काही काम आहे का माझ्यासाठी, मी तुम्हाला काही मदत करू की काय करायचं आहे मला सांगा. त्यावेळेला अंजली म्हणते, ती सगळी तयारी झालेली आहे, आता फक्त तू ते ताट आण आणि मी सांगते तसं तसं करायला घे. तितक्यात ती ताट आणायला पुढे जाते. लावण्य तिच्या समोर येऊन उभी राहते आणि तिच्याकडे रागाने पाहत म्हणते, हे सगळं काही तुझे आज मिरवत आहे ना, जे मंगळसूत्र तू घातलं आहे, जे कुंकू तुझ्या डोक्याला लावलं आहे, ते सगळं माझं आहे आणि एक ना एक दिवस मी तुझ्याजवळून ते सगळं काही पुन्हा एकदा हिरावून घेईल. ते माझं आहे आणि मलाच मिळायला हवं, असं रागाने तिच्याकडे पाहत चॅलेंज देत बोलत असते. आणि अर्णव खाली येताना पाहत असतो की लावण्य ही माझ्या ईश्वरीला काहीतरी म्हणते, पण काय म्हणत असेल म्हणून तो अंदाज घेत असतो, त्याला कळतच नाही. इथे ईश्वरी तिला ताडकन उत्तर देते, जे ज्याच्या नशिबात असतं ते त्यालाच मिळतं, असं कोणी कोणाचं काही हिरवू शकणार नाही आणि मीही पाहून घेते असं म्हणत तिथून निघून जाते. अर्णव तिला जवळ जाऊन तिच्या म्हणू लागतो, कशी आहेस तू लावण्या. तर ती म्हणते, मी बरी आहे. आणि तिला तो, बरं झाली तू आली, मला तुला पाहून छान वाटलं, तू जुनं सगळं काही विसरून नव्याने सुरुवात करत आहे, हे सगळं माझ्यासाठी खूप चांगलं वाटते मला, खरंच तू आल्याचं मला आनंद आहे, असं दोघंजणं बोलतात. इकडे आता ईश्वरी सगळं काही देवपूजेचे सगळ्या विधी करू लागते. अंजली तिला सांगायला सुरुवात करते काय कसं करायचं, सगळं काही तिला शिकवते, त्याप्रमाणे ती करू लागते. इथे लावण्याचा संताप होत असतो, हा सगळा मानपान मला मिळायला हवा होता, तो सगळा त्या ईश्वरीला फडतुसला बाईला मिळतोय. आणि ती इकडे वल्लवीकडे पाहत असते. वल्लवी, आता तिला शांत राहा, मी बरोबर सगळं पुढे काय करायचं आहे प्लॅनिंग केलेले आहे, तसंच सगळं घडणार आणि आपण आपल्या प्लॅनवर वर्क करू असं म्हणत असते. इथे एकमेकांना हळदी कुंकू स्पर्शने लावत असतात आणि लावण्याला ते पाहून संतापून काय करावं, ह्या मुलीचा जीव घ्यावा की काय असं वाटू लागत असतं. इकडे अर्णव मात्र एकटक आपल्या ईश्वरीकडे पाहत असतो. ईश्वरी तिच्या पूजेच्या कामामध्ये व्यस्त असते. अंजली तिला सांगत असते काय काय करायचं, मातीचं भांडं घे, त्याला हळदी कुंकू अक्षत व्हा आणि तुला हवे तितके 5 धान्य तू त्यामध्ये पेर, असं सगळं सांगत असते. मग त्या पद्धतीने इथे ईश्वरी सगळं काही करत असते. मातीमध्ये ते बीज अंकुरण्यासाठी ती पेरते, ती माती छान प्रकारे ती खालीवर करते. मग कलश घेते, कलश मांडत असते आणि हे सगळं काही फक्त अर्णव मागे उभं राहून पाहत असतो. त्याला खरंच विश्वासच बसत नाही, जी गोष्ट आपल्याला हवी होती ती आज आपल्या समोर आहे. आणि एक काळ असा होता की त्याला असं वाटायचं ही ईश्वरीशी आपलं लग्न व्हावं, आपल्यासोबत ती असावी, पण ते अशक्य वाटत होतं. जे अशक्य वाटत होते ते शक्य झालेलं आहे. ह्या गोष्टीने त्याला खरंच खूप आनंद होतो. आज आपण बघता तिच्या मनापर्यंत जरी नाही पोचलो तरी तिच्या
मनापर्यंत एक ना एक दिवस नक्की पोचू. तिला सत्य ज्या दिवशी कळेल त्या दिवशी ती आपल्यावरती प्रेम नक्कीच करेल. ह्या गोष्टीचा विश्वास इथे आता ईश्वरी अर्णवला वाटू लागतो. ईश्वरीकडे तो पाहत असतो आणि त्याला खूप आनंदही झालेला असतो. इकडे मात्र ह्या बेवड्याची अवस्था जरा बिकटच झालेली आहे. राकेश साहेब टून पडलेले असतात, तेही फक्त आणि फक्त ईश्वरीच्या विचारामध्ये. आणि ह्या अर्णवने आपलं सगळं काही हिरावून घेतलं ह्या गोष्टीने त्याचा संताप होत असतो. काय करावं असं त्याला सुचत नसतं. दारू पिऊन पिऊन बॉटलच्या बॉटल रिकाम्या करत तडफडलेला असतो. त्याच वेळेला त्याला कोणाच तरी कॉल येतो. अंजलीच असणार म्हणून तो पाहायला जातो. तर त्या फोन कॉलला पाहिल्यानंतर ते दादा ज्यांच्याकडनं त्याने रगड पैसे व्याजावर घेतले ते असतात. आता याचा फोनच उचलणार नाही. हा काय मला मारणार, मला धमक्या देतोस काय? मला म्हणाला होता तुझी जी ईश्वरी ती तुला मिळवून देऊ, आणि मिळवून तर काही दिली नाही, उलट माझ्या मागे आणखी त्या त्रास वाढवून दिला. मी नाही उचलणार ह्या माणसाचा फोन म्हणत तो फोन कट करून टाकतो. आणि नशेच्या हालतमध्ये त्याला ईश्वरीचा फोटो दिसतो. मग चाचपत धडपडत तिथपर्यंत पोहोचतो. फोटोला पाहतो आणि माझी इंदोरी जिलेबी माझ्यापासून इतकी दूर त्या अर्णवने नेली. बघ ईश्वरी, तू माझ्या आयुष्यात नाही तर माझी कशी अवस्था होऊन गेली ग. रडू रडू जाम होतो बिचारा. रडत रडतच त्या फोटोकडे पाहतो. बेवड्या दारू पिऊ लागतो आणि म्हणतो मी त्या अर्णवमुळे आज बेवडा होऊन गेलो. तुझ्यासाठी मी किती त्रास काढला, काय काय सहन केलं तुझ्यासाठी, आणि तू मला सोडून त्या अर्णवसोबत गेलीस ना. त्या अर्णवला आणि तुला दोघांना मी सहजासहजी सोडणार नाही. या सगळ्या गोष्टीची किंमत तुम्हाला चुकवावीच लागेल. आता त्यांनी एक भयंकर असा निर्णय घेतला आहे त्या दोघांना अद्दल घडवण्यासाठी. पण अंजलीच्या जीवावर बेतल का ह्या सगळ्या गोष्टी? हे सगळं आपल्याला पुढे आता हळूहळू पाहायला मिळणारच. इथे मात्र ईश्वरीच्या आठवणीमध्ये बिचारा झुरू राहिला. बिचारा म्हणावा कसा याला, हा किती अट्टल गुन्हेगार आहे हे तर कुणाला अजून माहितीच नाही. इथे मात्र ईश्वरी देवपूजेमध्ये मग्न असते. अर्णव तिच्याकडे पाहत असतो आणि तिची नजर त्याच्याकडे जाते. त्याला ती काय आहे म्हणून अशी खुणवते. इकडे छान प्रकारे घटस्थापना झाली आहे असं अंजली म्हणते. आणि आता पूजा करण्यासाठी दोघंजणं जोडीने आरतीला पुढे या असं जेव्हा अंजली म्हणते, आजीला मात्र आता इथे अंगाला काटा फुटतो. वल्लवी सांगत असते की ती मुलगी आपल्या अर्णवसाठी चांगली नाही, काही ना काही संकट त्याच्यावरती येतच राहतील, पाहत राहा तुम्ही. आता आपल्या ईश्वरी आणि अर्णवला पाहून आजीला वाटतं की अर्णववरती ह्या मुलीमुळे काहीतरी संकट येईल, म्हणून आजी खूप घाबरलेली असते. तिला खूप धाकधूक पडली. तिला कुठल्याच गोष्टीचा आनंद वाटत नाही. तिला फक्त ईश्वरीला पाहून आता भीतीच वाटते. इथे देवी आईची छान प्रकारे पूजा अर्चना झाल्यानंतर अंजली अर्णवला पुढे बोलवते आणि आता आरतीला सुरुवात करूया असं म्हणत ती आरतीचं ताट वगैरे घेऊ लागते. आणि कापूर दिसत नाही, कुठे गेला म्हणून अंजली शोधत असताना पाठीमागून लावण्या तो कापूर आणून देते. आणि हा काय इथेच ठेवला आहे, हा घेत कापूर म्हणत ती तिथे नेऊन ठेवते. तिला ना वल्लवीने तो कापूर दिलेला असतो. ती वल्लवीकडे पाहत असते. तिला खरं तर भीतीही वाटते, कारण हा कापूर आता लावण्याने तिथे आणून ठेवलेला आहे. पुढे काय होईल हे ह्या गोष्टीची तिला भीती वाटत असते. दोघंजण इथे आरती करण्यासाठी उभे असतात. सगळेजण आनंदी असतात. छान प्रकारे पहिले गणपतीची आरती, मग देवीची आरती सुरुवात होते. सगळेजण आनंदी असतात. आरतीमध्ये सगळेजण मग्न असतात. आरती सुरू झालेली असते. इथे आजी मात्र घाबरलेली असते, बिथरलेली असते. आजीचं कशातच लक्ष लागत नाही. पण वल्लवीला मात्र फार आनंद होत असतो. तिने एक प्लॅन केला होता. लावण्याला सांगण्यासाठी तिने रूममध्ये नेलं होतं. रूममध्ये नेऊन तिने सांगितलं होतं की मी एक मिनी बॉम्ब जो कापरापासून बनला आहे असा बॉम्ब आणला आहे. म्हणजे काय तर लावण्याला ती दाखवू लागते, हा बघ, हा आहे मिनी बॉम्ब, हा कापूरचा आहे. हा जेव्हा अग्नीत पडतो ना तेव्हा असा भडका उडतो ना, एखाद्याला आग लावू शकतो हा. मग लावण्या म्हणते पण हा आग लावण्याच्या चक्करमध्ये जर हा चटका अर्णवला भेटला तर. पण ती म्हणते नाही, आपण ईश्वरीसाठी हा केला आहे, ईश्वरीसाठीच असणार आहे, ईश्वरीच करेल ती चालू. इकडे आरती सुरू असताना दोघीजणी सारखं टकलावून पाहत असतात की कापूर आता कोण चालू करणार, कापराच्या वडीला कोण हात लावणार. इथे तो प्लॅन खरं तर ईश्वरीसाठी असतो की ईश्वरी तो कापूर जेव्हा तो जाळेल तेव्हा तिच्या हाताला चटका बसेल. पण झालं भलतंच. इथे आरती झाल्यानंतर कापूर लावायला अंजली अर्णवला हाक मारते आणि सांगते की कापूर लावा. तर इथे कापूर
आर्णव लावतो. आरतीचा शेवटचा पार्ट चालू होतो. बघता बघता 1 2 अशा वड्या संपलेल्या असतात. आता वेळ येते त्या कापराच्या वडीची, जो असतो मिनी बिनी बॉम्ब, जो वल्लवीने आणलेला असतो. आणि त्यात आता अर्णवने तो मिनी बॉम्ब उचललेला असतो आणि तो कापराच्या वडीला तो त्याच्यात टाकणार असतो. टाकता क्षणी जो भडका झाला त्याचा चटका हा अर्णवच्या हाताला लागलेला असतो. आणि अर्णवला चटका बसल्यामुळे इथे खरं तर वाईट लावण्याला वाटतं की हा प्लॅन आपण ईश्वरीसाठी केला, आणि याचा झळ मात्र इथे अर्णवला लागलेली आहे. ह्या गोष्टींनी तिला रडायला येत असतं. ती घाबरलेली असते. सगळेजण खूप घाबरतात. पटकन आरतीचं ताट ईश्वरी त्याच्या हातातनं घेऊन खाली ठेवते आणि त्याच्या हाताकडे सगळेजण पाहू लागतात काय झालं म्हणून. आकाश मात्र आग विझवण्याचा प्रयत्न करू लागतो. इतकी मोठी आग एवढ्या एवढ्याशा कापराच्या वड्याने कशी लागेल. इथे मात्र आता आगीत तेल घालण्याचं काम वल्लवी करते. पाहिलं नाही काय देवाचा कोप झाला आहे, एवढ्या एवढ्याशा ह्या कापराच्या वडीने आपल्या अर्णवचा किती हात जळला आहे. तुम्हाला कळतं आहे ना देवाचे संकेत काय सांगतायत, असं म्हणत आजीला ती घाबरवू लागते. ती आजीला नकळतपणे सांगत असते ईश्वरीची जोडी आपल्या अर्णवसोबत चांगली नाही, त्याच्यामुळे आपल्या ईश्वरीवर नेहमी संकट येतात. आणि बघा आत्ताही संकट आलंच, तेही ह्या ईश्वरीमुळेच आलं आहे, असं म्हणत वल्लवी धांगडधिंगा करू लागते. आता वल्लवीला इथे भीक तरी कोण घालणार. पण जेव्हा रूममध्ये जाते तेव्हा ईश्वरी त्याच्या हाताला फुंकर घालत असते. स्वतःची काळजी घेता येत नाही, नेहमी आचरटपणा करत असतात. स्वतःला किती मोठी जखम झाली आहे ती भरली पाहिजे म्हणत फुंकर मारत ती मलम लावत असते. आणि इथेही त्याला जोक सुचतो. तो तिला म्हणत असतो एखादा ड्रॅगन कशी फुंकर मारतो, आग आग ओकते तसं तू फुंकर मारताना आग ओकल्यासारखं वाटतंय. ईश्वरी त्याच्या हाताला लगेच चिमटा काढते आणि म्हणते तुम्हाला इथेही जोक सुचू राहिला. तर तो तिला म्हणतो माझ्या हाताला नीट मलम लाव, माझी जखम नीट भरली पाहिजे, लवकर बरी झाली पाहिजे, असं म्हणत तिथलं वातावरण तो खेळीमेळीचं करतो. चला तर मग आपण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, म्हणजे पुढे येणारा लवकरच व्हिडिओ आहे तो तुमच्यापर्यंत लाईक केल्याने आणि सबस्क्राईब केल्याने लवकर पोहोचेल. चला तर मग आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.